आदल्या दिवशी आमच्या घरी दीदी, जिजू आणि दुसरी ताई आणि त्यांच्या 2 मुली असे सगळेजण जमले होते. आणि आज सगळ्यांना निघायचं होतं, कॉज घाई होती. ताईला माझ्या जॉबला जायचं होतं, जी की दुसऱ्या काकांची मुलगी आहे. आणि इथे ना मी लंचला अंडा करी आणि डोसा बनवला होता, ते खाल्ला आणि ती पटकन निघून गेली. बाय. बाहेर जाणारी बाई जी बिना चपलीची गेली आणि चप्पलसाठी आली. बाहेर चप्पल असतं ती सवय ना. बाय बाय. हो. आता या दोघी निघून गेल्या होत्या दादरला शॉपिंग करण्यासाठी. आणि ॲक्च्युली त्यांना माहितीच नव्हतं आणि आम्हालासुद्धा माहीत नव्हतं की मंडेला आहे ना दादरचं मार्केट जे आहे ना ते बऱ्यापैकी बंद असतं, म्हणजे नॉर्मल शॉप्स ओपन असतात. सो आम्ही तिघी ह्या गेल्यावरती ना इतक्या गप्पा मारल्या आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन होता राजोडी बीचला जायचा. म्हटलं की तिघीजणी जाऊ, मस्त धमाल करू, कॉफी घेऊया तिकडे जाऊन. पण ही जी मधली पर्सन दिसते पिनू, हिच्यामुळे, म्हणजे हिचं नाव सेजल आहे, आणि हिच्यामुळे आम्हाला लेट झाला. कारण हिने 4 ते 5 आउटफिट चेंज केलं. त्याच्यानंतर मग हे टी शर्ट आणि ही जीन्स चूज केली. तर आम्ही तर खूप बडबडलो, कारण तुझ्यामुळे म्हटलं आम्हाला लेट झाला. बिकॉज आमचा खरंच प्लॅन होता की राजोडी बीचला जायचा. पण ठीक आहे, काही नाही. बिकॉज कॅफेला जाणं असं माझंसुद्धा होत नाही. बिकॉज कधी गेलो तर डिनरला किंवा लंचला होतं, पण कॅफेला जाणं असं कधी होत नाही. सो म्हटलं चलो, तुझ्यामुळे आपला हा प्लॅन झालेला आहे. आणि आम्ही तिघी निघालो. इथे ट्रॅफिक आम्हाला लागलं होतं आणि खरं बोलू का, इव्हनिंग झाली होती ना, पण ना इतकासुद्धा काळोख नव्हता, आम्ही जाऊ शकत होतो. पण जे पण वसई विरारचे लोक आहेत त्यांना माहिती असेल की राजोडीला गेल्यावरती रिटर्न येताना खूप वांदे होतात. ना ओला मिळते, ना कॅब मिळते, ना ऑटो मिळतात, ना बस मिळते. सो आम्ही कॅन्सल केलं. आता आम्ही बॅरल कॅफेच्या इथे पोचलो होतो. ॲक्च्युली हा कॅफे जो आहे ना, त्याचे मी खूप रील्स बघितल्या होत्या की खूप छान आहे. पण या सगळ्यापेक्षा ना कुठल्याही कॅफेचं इम्पॉर्टन्स किंवा रेटिंग ठरतं हे त्याच्या फूडवरती, की फूड क्वालिटी कशी आहे. तर म्हटलं की चला आपण तिकडे जाऊन टेस्ट करूया. आणि इथे इतकं सुंदर माहोल झाला होता आणि थँक गॉड की पाऊस पडत नव्हता, कारण आम्ही तिघींनीसुद्धा छत्री अजिबात कॅरी केली नव्हती. आम्ही ते कॅफेला पोचलो आणि त्याच्यानंतर आहे ना, हा कॅफेचा ओनर आमच्याकडे बघत होता. आम्हाला माहिती नव्हतं की हाच ओनर आहे कुठे असं. बसायचं? इथे सगळं अगेन आमचं स्नॅप काढणं चालू होतं. म्हटलं की ऑर्डर देईपर्यंत हे करूया. आता मी कधीसुद्धा कॅफेला वगैरे गेली ना की मी प्रिफर करते ती म्हणजे कोल्ड कॉफी. पण ना बाहेरच इतकं कोल्ड झालं होतं बिकॉज ऑफ असं रेनी सीझन होतं, ढगाळ वातावरण होतं ना. तर त्याच्यामुळे मी काय केलं की गुड्डीसाठी, जिचं नाव आहे जीविका, तर तिच्यासाठी आणि माझ्यासाठी हॉट कॅपेचिनो ऑर्डर केलं. आणि या मॅडम म्हणाल्या की मला काही नको आहे तसंवालं. त्याच्यानंतर म्हटलं की आपण एक बर्गर ट्राय करूया आणि पिझ्झा. सो ते सुद्धा ऑर्डर केलं. आणि इथे ना खूप छान छान बुक्स होते, त्यातलं मी हे बुक्स बघितले. थोडंसं ना इकडचं मे बी रिनोव्हेट वाटतं त्यांचं राहिलं होतं करायचं, सो तुटलं होतं. पण ना खरं बोलू, ही हॉट कॅपेचिनो बेस्ट होती, बेस्ट होती आणि मला आवडली. त्याच्यानंतर गुड्डीलासुद्धा आवडली, की इतकी अमेझिंग होती ना. म्हणजे आत्तापर्यंत जिथे पण प्यायलो आहे किंवा खरं बोलू स्टारबक्सपेक्षा भारी होती हॉट थँक्स कॉफी. गुड्डी फॉर त्याच्यानंतर आहे ना आमचं बिल वगैरे पे करून इकडे झालं. बसून बघ. आता आम्ही निघालो होतो आणि म्हटलं की आता अगेन काय जे बुक होतं आहे ना ते करून निघूया, कारण आम्ही 15 मिनटं वेट करतो आहे की आता कॅब बुक होईल, आता कॅब होईल. पण अजिबात कॅब बुक झाली नव्हती. इथे ना देवीचं मंदिर होतं पण आम्ही नाही गेलो. आता इथे आम्ही बुक करतो आहे. पण की आपण ज्या प्लेसच्या इथे उभं आहोत ना ते ॲक्च्युली मार्केटमधलं मला आहे. वाटतं फिरवून आणि तिथे मी डेली येत जात असते आणि तिथून स्टेशन खूप जवळ आहे. तर म्हटलं की जे पण दोन्ही बुक झाले ते कॅन्सल करूया. अगं खाली जाईल गटारात डायरेक्ट. ब्लॉगिंग गटारात जाईल. आणि आम्ही इथे इतकं बोलत होतो पण पिरूला काही ऐकायला येत नव्हतं. तिच्या नादामध्ये होती. एक कॉन्फिडन्स बघा तिचा, की तिला हा सगळा एरिया माहिती आहे, अशा कॉन्फिडन्सने चालत होती. नंतर आम्ही स्टेशनवरून गेलो, कॉज आम्हाला हाच रस्ता बरा पडतो की वेस्टवरून जर ईस्टला जायचं असेल ना तर आम्ही बस स्टॉपच्या इथून स्टेशनला जातो आणि तिथून मग क्रॉस करून आम्ही घरी पोहोचतो. सो आम्ही या रस्त्याने गेलो आणि आम्हाला आईस्क्रीम पाहिजे होते, ते पण आम्ही घ्यायला गेलो पण आम्हाला भेटला नाही. मग या दोघींना फोन करून सांगितलं की आता 9 वाजले होते की बाबा तुम्ही आईस्क्रीम मला हा फ्लेवर आणा, तोपर्यंत आम्ही घरी पोहोचतो. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.